नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं भावनांचा प्रवास या चॅनलवर. ठरलं तर मग आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन आणि सायली प्रियाला आता रंगे हात पकडतात आणि आता प्रिया तिचं स्वतःचं गाठोडं शोधत शोधत महिपतकडे जाणार आहे आणि तिचा पाठलाग करत आता अर्जुन आणि सायलीसुद्धा तिथे पोहोचतात. त्यासोबत प्रेक्षकांनो आपल्याला पाहायला मिळणार आहे सायलीला आता तिचं जुनं गाठोडं दिसतं, म्हणजे ओरिजिनल जे तिचं खरं गाठोडं असतं प्रियाकडे ते वालं, जे अर्जुनने स्वतःच्या ताब्यात घेतलं असतं. अर्जुन आता त्यातले काही वस्तू सायलीला दाखवतो आणि ते सगळं बघून सायलीला आता तिचा भूतकाळ आठवतो आणि तिला त्रास होतो. तर बघूया प्रेक्षकांनो आजचा भाग कसं काय झालं ते. आजचा भाग सुरू होतो. आता अर्जुन इमोशनल झाला असतो आणि तो सायलीला म्हणतो, सायली तुझ्या खऱ्या आईबाबाला शोधण्यासाठी तू माझी साथ देशील ना प्लीज. तर त्यावर आता अर्जुन आपला हात समोर करतो. तर आता सायलीसुद्धा स्वतःचा हात अर्जुनच्या हातात देते आणि अर्जुनला प्रॉमिस करते की तिचा साथ आता अर्जुनला आहे. आणि सायली आता अर्जुनला म्हणते की हो, आता आपण जे काही करू ते एकत्रच करू. माझे आईबाबा जर जिवंत असतील तर त्यांना शोधायला मी तुम्हाला साथ देईन. खूप वेड्यासारखे वागले ना हो मी. काही भावना खोल मनात मी दबून ठेवल्या आहेत, त्यांचा सामना मी कसा करू. आणि मग म्हणून अशी माझी चिडचिड होते. पुढे आता सायली अर्जुनला म्हणते, पण तुम्ही माझ्या आईबाबाला शोधण्यात इतकी धडपड करताय ना, मला तुमची मदत करायलाच हवी. आणि दुसरीकडे तर प्रिया आता सुभेदारांकडे चोरून आलेली असते आणि आपल्या खोलीत ते शोधाशोध करत असते गाठोडं तिचं. आणि पुढे आता सायली म्हणते अर्जुनला, तुम्ही माझ्या आईबाबाला शोधण्यासाठी इतकी धडपड करताय, मला तुमची साथ द्यायलाच हवी. तुम्हाला मी मागे नाही खेचू शकत. तर त्यावर आता अर्जुन म्हणतो, बस मला हेच हवं होतं. आता बघच आपण लवकरच तुझ्या आईबाबांपर्यंत पोहोचूच. तर आता सायलीसुद्धा अर्जुनला एक छान स्माईल देते. आणि दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं प्रिया पूर्ण फेकफाक करत असते गाठोडा शोधण्यासाठी आणि तितक्यात ती वैतागते आणि चिडून असा आपला हात मागे करते. तर तिथे पडलेला एक जो ग्लास असतो, म्हणजे एक जो फ्लावर पॉट असतो, तो तिच्या हातून आता खाली पडतो आणि जोराचा दानकन असा आवाज होतो. तर आता अर्जुन आणि सायली एकदम दचकतात की बापरे, आवाज कुठून आला वगैरे. तर आता ही प्रिया दांदरते, घाबरते आणि म्हणते, अरे मूर्ख प्रिया, आत्ता अशी धडपडायची गरज होती का. जर हा आवाज अर्जुनपर्यंत पोहोचला असेल तर दोघेही खाली येतील ना इथे. मी पडून जाते इथून, असं म्हणत आता प्रिया लगेच जाते तिच्या दाराजवळ. आणि तितक्यातच ते थांबते आणि म्हणते, बाहेर जर पॅसेजमध्येच ते दिसले तर काय करू. आणि आता प्रियाला काही सुचत नसतं काय करू ते. आणि सायली म्हणते अर्जुनला, कसला आवाज आला हा. तर अर्जुन म्हणतो, अश्विन तर नाही आहे ना. तर सायली म्हणते, अश्विन भाऊजी परत आले असतील. अर्जुन म्हणतो, चल बघू. आणि पटकन दोघे जण आता चालले जातात बघण्यासाठी. तर सगळी रूम अश्विनची अस्ताव्यस्त असते. तर आता हे रूमची अवस्था बघून प्रिया आता सायली अर्जुनला म्हणते, घरी चोरी वगैरे झाली की काय. तर अर्जुन म्हणतो, जर चोरी झाली असेल तर चोर इथेच कुठेतरी लपला असणार आहे. आणि प्रेक्षकांना प्रिया कुठेतरी लपली असते. तर अर्जुन आणि सायली दोघेही आता शोधत असतात चोर कुठे आहे म्हणून. इतक्यात आता सायलीचं लक्ष जातं कपाटाकडे, ज्यातली आता जी प्रियाची ओढणी असते ती थोडीशी बाहेर राहिली असते. आणि सायली आता त्या ओढणीकडे बघत असते. तर अर्जुन म्हणतो, इथे कोणीच नाही आहे, म्हणजे आपला आवाज ऐकून चोर कदाचित बाहेर पडला असेल. चल सायली पटकन, असं म्हणत आता अर्जुन सायलीला बाहेर नेत असतो. तर सायली अर्जुनला थांबवते आणि इशाऱ्यानेच आता खुणवते की ते बघा तिथनं ना ओढणी दिसते म्हणून. तर आता अर्जुनचं लक्षसुद्धा जातं त्याकडे. आणि दोघेही खूप हुशार असतात. बघा आता प्रेक्षकांना काय करतात ते. तर आता सायली मुद्दामच म्हणते अर्जुनला. तर आता अर्जुन लगेच जात असतो गोळ्या. आता सायली अर्जुनला थांबवते आणि म्हणते, आपण ना गेटपर्यंत जाऊन बघूया, कदाचित आपल्याला दिसेल तो. चला चला. तर आता अर्जुन सुद्धा म्हणतो, चल चल पटकन चल. आणि आता सायली दार बंद करते, तिथून निघते. तितक्यातच प्रिया आता कबडमधून बाहेर पडते. तितक्यात सायली आणि अर्जुन परत येऊन तिच्यासमोर उभे राहतात आणि तिला रंगे हात पकडतात. आणि आता त्या दोघांनाही बघून प्रियाला तर खूप मोठा शॉक बसतो. तर आता सायली म्हणते अर्जुनला, घ्या, चोर तर घरातच सापडला. तर आता प्रिया म्हणते सायलीला, मी काही चोर वगैरे नाही आहे, हे माझ्या हक्काचं घर आहे. आता ही प्रिया इकडे तिकडे बघतच असं म्हणत असते, कारण तिला सुद्धा माहिती आहे की तिला या घरातून हाकललं होतं. तर आता सायली म्हणते प्रियाला की हे जर तुझ्या हक्काचं घर असतं ना, तर तुला असं चोरासारखं घरात शिरून इथे लपून बसावं लागलं नसतं प्रिया. तर त्यावर आता ही प्रिया म्हणते सायलीला, तू घरातल्यांचे कानं भरलेस ना, म्हणून माझ्यावर ही वेळ आली आहे. आणि आता प्रिया खोटं सांगते अर्जुन सायलीला आणि म्हणते, माझ्या काही गोष्टी इथे राहिल्या होत्या, तेच घ्यायसाठी आली मी. तर अर्जुन म्हणतो, कुठल्या वस्तू, तुझं सगळं सामान तर घराच्या बाहेर फेकलंय. तर आता प्रिया उद्धटपणाने अर्जुनला म्हणते, आहेत काही गोष्टी, तुला कशाला सांगू रे मी. तर आता अर्जुनच्या लक्षात येतं की काहीतरी गडबड नक्की आहे. तर अर्जुन मनात म्हणतो, तन्वी असं उत्तर देते म्हणजे नक्कीच ते तिचं गाठोडा परत घेऊन जायसाठी आली असेल इथे. तर आता अर्जुन कॉन्फिडेंटली आता प्रियाला म्हणतो, नकोच सांगू, कारण तू काय घेऊन जायला आली होतीस ना, हे मला चांगलंच माहिती आहे. आणि पुढे आता अर्जुन प्रियाला म्हणतो, काय झालं, ती वस्तू सापडली का तुला. पुढे अर्जुनच आता प्रियाला म्हणतो, नाही ना, आणि सापडणार पण नाही, कारण तू जे सत्य लपवण्याचा प्रयत्न करतेस ते मला आता कळलंय. तर आता प्रिया इकडे तिकडे बघू लागते आणि अर्जुनला म्हणते, तू कशाबद्दल बोलतोयस ना, मला काहीही माहिती नाही आहे. आणि इथे मला तुमचे तोंड बघत उभं राहायचंच नाही आहे.
असं म्हणत प्रिया आता तिथून चालली जाते. आणि आता प्रिया निघून गेल्यावर सायली आता अर्जुनला विचारते की प्रिया काय म्हणत होती आणि नेमकं कुठल्या सत्याबद्दल तुम्ही बोलत होतात. तर आता अर्जुन तर पहिले घाबरतो सायलीला सांगण्यासाठी. तर अर्जुन म्हणतो की सांगतो ग, तुला सगळं सांगतो, पण मला प्रॉमिस कर तू त्रास नाही करून घेशील. तर सायली म्हणते पण हो असं आहे तरी काय त्रास करून घेण्यासारखं. तर आता अर्जुन सगळं काही सांगू लागतो की तुमच्या आश्रमात जे लोक येतात त्यांचं सगळं एक गाठोडं बनवून मधुभाऊ ठेवायचे आणि तसंच तुझं आणि तन्वीचंही आहे. तर आता सायली म्हणते हो ते मला सगळं माहिती आहे. हां मी माझं गाठोडं कधी बघितलं नाही, पण कुठेतरी मधुभाऊंच्या खोलीत आमची गाठोडं असतीलच. तर अर्जुन म्हणतो नाही, त्यातले 2 गाठोडे गायब आहे, एक तुझं आणि एक तन्वीचं. तुझ्या आईबाबाचा शोध घेताना मला पोलीस स्टेशनमध्ये हे कळलं, तन्वीनं तिचं गाठोडं इथे त्या लॉकरमध्ये लपून ठेवलं होतं. असं आता अर्जुन त्या प्रियाच्या खोलीतच दाखवत सांगतो. आणि अर्जुन पुढे सांगून देतो की त्या दिवशी रूममध्ये माझा फोन वाजत असताना तू इथे आली होतीस ना, तेव्हा मी तुझं गाठोडं शोधत होतो. तर आता सायलीला एकदम आठवतं आणि सायली म्हणते अर्जुनला मग तुम्ही मला त्या दिवशीच का नाही सांगितलं. तर अर्जुन म्हणतो कारण तू खूप अपसेट झाली असती नंतर, आणि तसंही मला तन्वीचं नाही तुझं गाठोडं शोधायचं होतं, पण सापडलं तन्वीचं, पण ते मी माझ्या ताब्यात घेतलंय आता. तर आता सायली म्हणते काय तुम्हाला प्रियाचं गाठोडं सापडलंय. तर अर्जुन म्हणतो हो, आणि आता तर कन्फर्मच झालंय की तन्वी तेच शोधायला इथे आली होती. आणि आता सायली विचारते अर्जुनला पण तिने माझं गाठोडं का चोरलं असेल हो. तर अर्जुन म्हणतो सायलीला मला काहीच माहीत नाही, मला असं वाटलं होतं की तिने तुझं गाठोडं माहेरी लपवलं असेल. आणि जेव्हा आपण सिनियरच्या घरी गेलो होतो तेव्हा मी तन्वीच्या रूममध्ये ते शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण मला नाही सापडलं. आता सायली विचारातच पडते आणि अर्जुनला म्हणते पण प्रियाने ते 2च गाठोडे तिच्याकडे का ठेवले असतील, हे मला सरळ नाही वाटत आहे. कसल्या फायद्याशिवाय ती असलं काही तर नाहीच करणार. तर त्यावर आता अर्जुन म्हणतो हो, पण तुझ्या लहानपणीच्या वस्तूंमध्ये असं काय आहे जे ती शोधण्यासाठी प्रयत्न करते. या प्रश्नाचं उत्तर मला अजूनही माहीत नाही. तर आता सायली म्हणते अर्जुनला मला आत्ताच्या आत्ता प्रियाचा गाठोडा पाहायचा आहे. पुढे आता सायली म्हणते आणि मुळात अशा कुठल्या गोष्टी आहेत, त्यात कुठल्या वस्तू आहे जे शोधण्यासाठी ती इथे आली होती, मला ते सुद्धा बघायचं आहे. कुठे आहे गाठोडं. तर आता अर्जुन म्हणतो अगं आपल्या रूममध्येच आहे, चल. आणि बघा प्रेक्षकांनो, आता सायली स्वतःचा गाठोडा बघणार आहे आणि तिला त्राससुद्धा होतो या गोष्टीचा आणि तिला जुन्या गोष्टी आठवतात सुद्धा. तर आता अर्जुन आणि सायली आपल्या रूममध्ये निघून जातात आणि सीन शिफ्ट होतो. आणि महिपत आता म्हणत असतो स्वतःशीच की या हवालदार पाटलाला एक पाय शोधण्यासाठी इतका वेळ का लागतोय. आणि महिपत आपल्या खोलीतच इकडून तिकडे चक्रा मारत असतो. तितक्यात आता महिपत त्या हवालदाराला फोन करतो आणि त्याला म्हणतो अरे तुला एक बाई शोधायला इतका टाईम लागतो का. तर हा हवालदार म्हणतो साहेब मी तुम्हाला म्हटलं ना नक्की सापडेल. माझ्या एका मित्राला तिचा पत्ता सापडलाय, पण कसं आहे साहेब ही गोष्ट खूप जुनी आहे ना, तर तिचा नवीन पत्ता शोधायला जरा वेळ लागेल. तर आता महिपत म्हणतो आज रात्रीच्या रात्री मला तिचा पत्ता पाहिजे. तर हवालदार म्हणतो नाही नाही साहेब मी करतो, लवकरच तुम्हाला पत्ता शोधून देतो. आणि तितक्यात आता हवालदार पाटील हा फोन ठेवून देतो. आता महिपत हात धुवून प्रियाच्या मागे लागल्या प्रेक्षकांनो. तर बघूया पुढच्या एपिसोड्समध्ये काय होणार आहे ते. तर आता सीन शिफ्ट होतो, अर्जुन सायलीला रूममध्ये घेऊन येतो आणि आता प्रियाचं खोटं गाठोडं म्हणजे सायलीचं खरं जे गाठोडं असतं लाल कलरचं ते आता अर्जुन सायलीला देतो हातात. आणि सायली म्हणते अर्जुनला आता यातलं गाठोडं बघितल्यावरच कळेल प्रियाने मधुबनकडून हे गाठोडं का घेतलं आणि मुळात चोरासारखी ती इथे का आली हे सुद्धा कळेल. तर अर्जुन म्हणतो सायलीला मला तर याच्यात कोणताच क्लू नाही सापडला, पण तू बघ एकदा. तर इकडे आता प्रिया स्वतःच्या घरी आली असते म्हणजे किल्लेदारांकडे, आणि तिच्या खोलीत असते आणि खूप वैतागली असते. आणि प्रिया स्वतःच एकटी बडबड करत असते आणि बोलत असते की मी इतकी रिस्क घेऊन त्या अर्जुनच्या घरी गेली पण काहीच उपयोग नाही झाला त्याचा. आणि सायलीचं गाठोडं कुठं गायब झालं. आणि अर्जुन तो मला असं का म्हणाला की माझं सत्य त्याच्यापर्यंत पोहोचलंय, नक्की काय सुरू आहे. असं म्हणत आता प्रिया स्वतःचा फोन फेकून देते. इतक्यात तिथे आता नागराज येतो आणि म्हणतो एवढं फ्रस्ट्रेट व्हायला काय झालंय ग प्रिया. आता नागराज आलाय प्रियाच्या जखमीवर मीठ चोळण्यासाठी. आणि नागराज म्हणतो प्रियाला सुभेदारांकडे तू गेली होती ना ज्या कामासाठी, ते कामच नाही झालं. घरात अर्जुन आणि सायली दोघेही होते, हेच झालं ना. अरे 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 इतक्यात आता प्रिया कॉलर पकडते महिपतची. सॉरी प्रेक्षकांनो. तितक्यात आता प्रिया नागराजची कॉलर पकडते आणि नागराजला म्हणते म्हणजे खोटं बोलून अर्जुन असताना सुद्धा तू मला त्या घरात पाठवलंस. तुला हा उंदीर आणि मांजराचा खेळ वाटतो का रे. असेल तुला वाटतोय ना तर असेलच, पण या खेळात उंदीर कोण मांजर कोण हे लवकरच कळेल आणि हे वेळच ठरवेल. आणि पुढे आता प्रिया म्हणते नागराजला माझ्या सासरी मी तिथे सायलीचं लपवलेला गाठोडा तू तिथून काढलास ना. तो आणि महिपत कितीही चाल खेळा पण शेवटी चेकमेट मीच करणार अशी आता प्रिया नागराजला धमकी देते. आता सायली प्रियाचं गाठोडं समजून स्वतःचं गाठोडं उघडत असते आणि त्यातला एक एक वस्तू आपल्या हाती घेत असते. तर प्रेक्षकांना त्यामध्ये पहिले एक डॉल निघते बाहेर. ती सायलीची लहानपणाची खेळण्यातली डॉल असते. आता त्याकडे बघून आता सायली अस्वस्थ व्हायला लागते.
तर सायली ती डॉल बाजूला ठेवून देते. त्यानंतर आता सायली स्वतःचा लहानपणीचा फोटो घेते आणि तिला अंदूक असं काहीतरी आठवत असतं. तिला भास होत असतात नेहमीसारखेच. आता सायली त्या गाठोड्यातली जशी एक वस्तू बाहेर काढते तसा तिला त्रास होत असतो. तितक्यात सायली आता फायनली एक शेवटचं एक खेळणं बाहेर काढते. तर ते खेळणं जोकरसारखं काहीतरी असतं आणि सायलीला आठवतं की जेव्हा ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा ते जोकरचं खेळणं हे तिने कारलाच लावलेलं असतं समोर आणि तेव्हाच त्यांचा ॲक्सिडेंट झाला असतो. आणि ती शेवटी या खेळण्यासोबतच खेळत असते आणि ही आठवून सायली एकदम किंचाळते आणि आपले दोन्ही कानं बंद करून देते. तर आता अर्जुन म्हणतो, सायली काय झालं तुला? अगं सायली. आणि मग अर्जुन पटापट ते वस्तू वापस घेतो आणि गाठोड्यात ठेवतो आणि सायलीला म्हणतो, सायली तू बघ, अशा जुन्या गोष्टी आठवते ना आश्रमातल्या, म्हणून स्वतःला तू त्रास करून घेतेस. तुझ्या जुन्या गोष्टी सगळ्या आश्रमाशी कनेक्ट करून घेतेस. आणि सायली आपले कानं बंद करत असते आणि तिला खूप त्रास होत असतो. तर अर्जुन लगेच तिला पाणी आणून देतो आणि तिला शांत करतो. आणि इकडे आता सीन शिफ्ट होतो. नागराज म्हणतो प्रियाला, मी वरनं डायरेक्ट तू एवढी हिंमत वाढली तुझी? तुला मी क्लिअरली सांगतो की त्या सुभेदारांच्या घरातलं गाठोडं ना मी घेतलं ना महिपतने. आणि आता आम्ही काय करू ना तेवढं फक्त बघ तू, तेवढं बघच आता तू. आणि त्यानंतर नागराज खूप रागात असतो आता जे काही प्रिया वागली त्यामुळे. आणि नागराज आता मनात म्हणतो, हिचा माज आता खूप वाढत चाललाय, आता जास्त वेळ घालून नाही चालणार आहे, लवकरच हिचा माज ठेचायलाच पाहिजे. असं म्हणत रागातच नागराज प्रियाकडे बघतो आणि तिला बोट दाखवत तिथून बाहेर निघून जातो. आणि प्रिया तर विचारच करत राहते की मग गाठोडं गेलं कुठे. आणि दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं अर्जुन स्टडी रूममध्ये आता काहीतरी केस स्टडी करत असतो. तितक्यात त्याला सायली येते. आता अर्जुन म्हणतो सायलीला बघून, अरे तू अजून झोपली नाहीस? तर सायली म्हणते अर्जुनला, तुमच्याशी मला थोडं बोलायचं होतं. तुम्ही कामात आहात का? तर अर्जुन म्हणतो, नाही बस. तर आता सायली म्हणते अर्जुनला, तुम्हाला आठवत आहे का हो, 2-3 वर्षापूर्वी मला गाडीच्या वेगाची इतकी भीती वाटायची की मी गाडीत बसूच शकायचे नाही. म्हणजे भीती आजही आहे, पण तुमच्या मदतीमुळे ती जरा कमी झाली आहे आणि तुमची साथ मला आयुष्यभरच असणार आहे. मग माझ्या लहानपणाबद्दल, माझ्या भूतकाळाबद्दल माझ्या मनात जे दडपण आहे ते कमी करायला तुम्ही मला मदत कराल का? तर आता अर्जुन म्हणतो, हो, पण ते तुझ्याच हाती आहे. तर आता सायली म्हणते अर्जुनला, हो ना, बघा तुम्ही माझ्या आईबाबाला शोधण्यासाठी किती खटपट करताय आणि मी साधं प्रियाचं गाठोडं नाही बघू शकले. आणि पुढे आता सायली नकळत खरं बोलून टाकते. सायली म्हणते, पण मी जर असंच करत राहिले तर माझ्या बालपणीची एखादी खून माझ्या समोर असेल आणि मी ती बघू नाही शकणार. तुमच्या अपयशाचं मी कारण ठरेल, पण मला तसं होऊ द्यायचं नाही आहे हो. तर आता अर्जुन सायलीला समजावतो आणि सायलीला म्हणतो की तुझा काहीतरी चाइल्डहुड ट्रॉमा आहे सायली, हवं असेल तर आपण सायकॅट्रिस्टची हेल्प पण घेऊया आणि तू जर ठरवलंस ना तर तूही यातून नक्की बाहेर पडशील. आता सायली थोडा विचार करते आणि अर्जुनला म्हणते, ठरवलं, आता मला माझ्या भीतीचा सामना तर करावाच लागेल ना. त्यापुढे माझं गाठोडं असेल, प्रियाचं असेल, तरीही मी ते बघणारच. त्रास झाला ना तर हवं तर 2 मिनिटं थांबेल, पाणी पिईल, पण पुढे बघत राहणार आणि प्रयत्न नाही सोडणार. तर अर्जुन म्हणतो, पण आर यू शुअर तुझ्या गाठोड्यात तुझ्या बालपणीच्या गोष्टी असतील तुला कनेक्ट करणाऱ्या? तर त्यावर आता सायली ठामपणे म्हणते, तरीही बघेन मी. तर अर्जुन म्हणतो, अगं आधी सापडू तरी दे, मग ते कुठे आहे काहीच कळत नाही आणि ते शोधायचं कसं काही समजत नाही आहे. तर सायली म्हणते अर्जुनला, पण मला माहिती आहे. तुम्हाला माहिती नाही आहे का, मला प्रियाची एक नस माहिती आहे. ती कधी कुठल्या परिस्थितीत कशी वागेन, कधी चिडेल, कधी माघार घेईल, कधी हल्ला करेल, हे सगळं मला माहिती आहे. आणि माझी 100% खात्री आहे ते गाठोडं पण आपल्याला तेव्हाच सापडेल जेव्हा प्रिया इतकी घाबरेल ना की स्वतः गाठोड्याच्या दिशेने पडत सुटणार. प्रेक्षकांनो, आजचा भाग इथेच संपतो. आता उद्याच्या भागात आपल्याला असंच काही पाहायला मिळणार आहे. तर अर्जुन आणि सायली प्रियाला घाबरवून देतात आणि अर्जुन म्हणतो प्रियाला, ते गाठोडं तू कुठे लपवलंयस ना हे मला माहिती आहे. आणि तशीच आता प्रिया निघते महिपतच्या घरी स्वतःचं गाठोडं शोधण्यासाठी. आणि आता अर्जुन आणि सायली दोघांनाही आश्चर्य वाटतं आणि अर्जुन सुद्धा आता प्रियाच्या मागोमाग जातो की ही काय करते म्हणून बघायला. तितक्यात तिथे प्रेक्षकांना आता महिपत येतो आणि सायली जोराजोराने हॉर्न वाजवते आता अर्जुनला सावध करण्यासाठी. तर बघूया प्रेक्षकांना उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळेल काय होणार आहे ते. आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया उद्या अशा एका धमाकेदार एपिसोडसोबत. तोपर्यंत एन्जॉय आणि धन्यवाद.